नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो, मी आश्रमाच्या कागदपत्रांबद्दल पाहत होतो. आश्रमाच्या प्रमुख म्हणून सायली वहिनीचंच नाव द्यायचं आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, मी मधुभाऊंशी बोललो आहे. आश्रमाच्या प्रमुख म्हणून सायलीचंच नाव द्यायचं आहे. त्यानंतर अर्जुन चैतन्यला आणखी एक महत्त्वाचं काम सांगतो. तो म्हणतो, महिपत शिखरे आता बाबा बनला आहे आणि त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? चैतन्य म्हणतो, नाही, मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. अर्जुनला मात्र महिपतवर संशय आलेला असतो. तो म्हणतो, तो एवढा मोठा आश्रम चालवतो म्हणजे त्याला कुठून तरी मोठं फंडिंग मिळत असणार. त्याला पैसे कोण देतं आणि या सगळ्यामागे नेमकं कोण आहे याची माहिती काढ. चैतन्य दुसऱ्या दिवसापर्यंत माहिती काढून देण्याचं आश्वासन देतो. दुसरीकडे प्रिया नागराजला काल आश्रमात आलेल्या 2 मुलींमधील एका मुलीचा फोटो दाखवते. ती सांगते की या मुलीची डील सचिनने आधीच ठरवली आहे आणि तिला त्याच्या ताब्यात द्यायचं आहे. सुरुवातीला नागराज गोंधळतो, कारण प्रिया कधी म्हणते मुलीला सचिनच्या ताब्यात द्यायचं, तर कधी म्हणते नातेवाईक घेऊन जाणार आहेत. त्यावर प्रिया स्पष्ट करते की तो नातेवाईक खरा नसून त्यांचाच माणूस असेल. प्रिया सांगते की श्वेताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या माणसाला पूर्ण ट्रेनिंग दिलं जाईल, जेणेकरून तो खरा नातेवाईक वाटेल. त्यासाठी महिपतची मदत लागणार आहे, कारण खोटी कागदपत्र तयार करायची आहेत आणि एखाद्या ओळखीच्या इन्स्पेक्टरच्या मदतीने अनेक वर्षांपूर्वीची खोटी मिसिंग FIR तयार करायची आहे. तिचा संपूर्ण प्लॅन असा असतो की बनावट नातेवाईक आणि पोलीस अधिकारी आश्रमात येतील. अर्जुन आणि सायली सर्व कागदपत्र पाहून त्या मुलीला त्यांच्या ताब्यात देतील. त्यानंतर त्या मुलीचं काहीही झालं तरी दोष अर्जुन आणि सायलीवर येईल. इकडे प्रियाचं सगळं ऐकून नागराज अधिकच आनंदी होतो. नागराज म्हणतो, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अर्जुन आणि सायली स्वतःच्या हाताने त्या मुलीला बनावट नातेवाईकांच्या ताब्यात देतील आणि पुढे जे काही होईल त्याचे गुन्हेगार तेच ठरतील. प्रिया आत्मविश्वासाने म्हणते, सायलीला तन्वी सुभेदार म्हणून नवीन ओळख मिळाली आहे, त्याचा तिला खूप अभिमान आहे. पण आता ती फक्त आश्रमच नाही तर स्वतःची नवीन ओळखही गमावेल. यानंतर कल्पना गोलूला घेऊन अर्जुन आणि सायलीच्या खोलीत येते. ती दोघांना थोडा वेळ गोलूला सांभाळायला सांगते. अर्जुन गोलूसोबत खेळायला लागतो आणि हसत म्हणतो, आपल्यालाही लवकरच एक गोडशी मुलगी होणार आहे. सायली लगेच विचारते, तुम्ही आधीच ठरवलं आहे का की मुलगीच होणार? अर्जुन हसत म्हणतो, हो, नक्कीच. तो लॅपटॉप उघडून आपल्या होणाऱ्या मुलीसाठी केलेले प्लॅन्स सायलीला दाखवतो. सायली गंमतीने विचारते, मुलगा झाला तर? अर्जुन लगेच म्हणतो, तो पर्यायच नाही. तेवढ्यात गोलू अर्जुनच्या अंगावर लघवी करतो आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुलतं. सायली म्हणते, आत्तापासूनच सवय करून घ्या. पुढे आपल्या बाळासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. यानंतर दृश्य आश्रमात जातं. सगळे जेवायला बसलेले असतात. श्वेता मानसीला नवीन आलेल्या मुलींची काळजी घेण्यास सांगते. मानसीही आनंदाने होकार देते. श्वेता स्वतःच्या वाट्याची भाजी एका नवीन मुलीला वाढते. हे पाहून कुसुम म्हणते, मधुभाऊ पाहिलंत का? श्वेताने आपल्या वाटची भाजी त्या मुलीला दिली. मधुभाऊही भाऊक होऊन म्हणतात, खरंच, श्वेताला पाहिलं की वाटतं आपली सायलीच पुन्हा आश्रमात आली आहे. याच वेळी श्वेता लपून प्रियाला फोन लावते. जेवताना ती नवीन मुलींना त्यांच्या गावाबद्दल, आईवडिलांबद्दल आणि लहानपणीच्या आठवणींबद्दल एक एक प्रश्न विचारत राहते. एका मुलीला फक्त गावात लागलेल्या मोठ्या आगीची आठवण असते, तर दुसरीला काहीच आठवत नसतं. फोनच्या दुसऱ्या बाजूला प्रिया हे सगळं बारकाईने ऐकत असते आणि प्रत्येक माहिती लिहून ठेवते. दरम्यान नागराज आपल्या ओळखीच्या भ्रष्ट इन्स्पेक्टरला फोन करतो. तो त्याला जुन्या व्यवहारांची आठवण करून देत पुन्हा मदतीची विनंती करतो. इन्स्पेक्टरही पैशांच्या मोबदल्यात मदत करायला तयार होतो. नागराज त्याला सांगतो की सचिन आणि राकेश येऊन पुढचं सगळं समजावतील. दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व मुलांची अधिकृत नोंद करतो. पोलीस अधिकारी त्याचं कौतुक करत म्हणतात की अशा नोंदीमुळे हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणं खूप सोपं होतं. भागाच्या शेवटी मानसी आणि सोम्या शाळेतून परत येताना सायलीसाठी चिंच, कैऱ्या आणि बोर घेऊन येतात. सायली आनंदाने विचारते, तुम्हाला कसं कळलं मला हे खायची इच्छा आहे? मानसी सांगते, कुसुमताईंनी सांगितलं होतं. सायली, मग ते सगळं स्वतः न खाता आश्रमातील सर्व मुलांमध्ये वाटून देते आणि सगळे मिळून आनंदाने खातात. याचा सुंदर आणि भावनिक क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.